तुमची जी काही ट्रेनिंग करताची जी काही भिस्त आहे ती कोचिंग क्लासवरती अवलंबून आहे. हे मी तुम्हाला आता स्ट्रेट वे सांगतो. तुम्हाला फीडबॅक कदाचित मिळाला असेल, कॉलेजमध्ये 25-30% फक्त सिलेबस कंप्लीट होत असतो. तर कोचिंग क्लास चूज करताना तुम्ही काय काळजी घ्यावी, काय करावं आणि काय करू नये. तर काय करावं मध्ये आपण वन बाय वन बघू जरा. टेक फीडबॅक. तुम्हाला एखादा क्लास जॉईन करायचा आहे, त्या क्लासमध्ये जाणाऱ्या 10 लोकांना भेटा, त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या. फीडबॅक घ्यायचा एकदम सोपा मार्ग असा की ज्या वेळेला त्या क्लासची बॅच सुटते, त्यामुळे त्यावेळेला सगळी मुलं खाली येतात, त्यावेळेला तिथे जायचं आणि त्या क्लासबद्दल फीडबॅक घ्यायचा. फीडबॅक घेतल्याशिवाय कोचिंग क्लास लावू नका. कारण काय, पुण्यामध्ये आता मॅक्झिमम फसवणुकीच्या केसेस होत आहेत. प्रचंड फसवणूक होते. विद्यार्थ्यांना, पालकांना वेठीस धरलं जात आहे. ठीक आहे, जरूर फीडबॅक घ्या. मी माझ्या कोचिंग क्लास बद्दल काय सांगतो याच्यापेक्षा माझे विद्यार्थी काय सांगतात हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फीडबॅक. दुसरा मुद्दा असा, लुक आउट फॉर जेन्युइन पास्ट रिझल्ट्स. आता आमच्या क्लासचं तुम्हाला ब्रोशर मिळालं असेल, बाकीचे क्लास पण छापतात. असं बघण्यात आलंय की खोटे रिझल्ट छापले जातात. खोटे रिझल्ट. मागच्या वर्षीची माझी एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली. ती म्हणली, सर अमुक तमुक क्लासचे हे माझ्या घरी आले होते, ते म्हणले की आम्ही तुला एक लॅपटॉप देतो. बरं का, छान गोड शब्दात बोलले. तू आम्हाला फक्त एक फीडबॅक दे की या इन्स्टिट्यूटमध्ये चांगलं शिकवतात. नाही, तू असं लिहू नको की स्टुडंट आहे पण चांगलं शिकवतात, असं जस्ट फीडबॅक लिहून दे. मग त्यांनी बरंच ते शुगर कोट करून सांगितलं, पण थोडक्यात त्यांना काय करायचं होतं, लॅपटॉप घे आणि आम्हाला फीडबॅक दे. सरळ सरळ फसवणूक आहे. आणि असे बरेच कोचिंग क्लासेस सध्या करत आहेत. तर जरूर जेन्युइन आहेत का नाही रिझल्ट्स हे जरूर बघावं. ठीक आहे. त्यानंतर गो फॉर राईट प्रॅक्टिसेस. योग्य गोष्टी झाल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, क्लास चाललाय, रोजच्या रोज अटेंडन्स झाला पाहिजे मुलांचा. टेस्ट रेग्युलरली घेतल्या पाहिजे. टेस्टचे रिझल्ट आले पाहिजेत. एखादा विद्यार्थी जर का जात नसेल क्लासला तर त्यांनी घरी जाऊन घरी फोन केला पाहिजे. जर का तुम्ही क्लासमध्ये गेला तर तुम्हाला विद्यार्थ्यांचे सगळे रेकॉर्ड दाखवले पाहिजेत की अटेंडन्स काय आहे, टेस्टचा परफॉर्मन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. तर राईट प्रॅक्टिसेस हे फार महत्वाचे आहे. डिसिप्लिन इन कंडक्ट. क्लासचा डिसिप्लिन पाहिजे कंडक्टमध्ये. त्यांना पेरेंट्स आपलेसे वाटले पाहिजे की ते आले, व्हेरी गुड, तुम्ही आलाय, आम्ही तुम्हाला सांगतो की मुलांचं काय परफॉर्मन्स आहे, असं पाहिजे. त्यानंतर एखादा जर का चांगला कोचिंग क्लास असेल तर डिस्टन्स ही गोष्ट तुम्ही निग्लेक्ट केली तरी चालेल. लांब असेल ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जा तिकडे, लांब असा तरी चालेल, पण तिथे शिकवणं तर चांगलं असू दे. ठीक आहे, जवळचा म्हणून आपण एक घ्यायचा, तिथे 3 तास जाऊन बसायचं आणि तिथून काहीच आउटपुट नाही. मग त्यापेक्षा समजा अर्धा तास जाण्यात जास्त गेला पण 3 तास मला समजलं तरी, माझा परफॉर्मन्स तरी झाला. तर आपल्याला काय, कुठली गोष्ट सोडायची आणि कुठली गोष्ट धरायची हे फार महत्वाचं आहे. मला मान्य आहे की ट्रॅफिक खूप आहे, मुलांना जाण्याचा प्रॉब्लेम आहे, हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण चांगल्या कोचिंग क्लाससाठी डिस्टन्स निग्लेक्ट करायला हरकत नाही. कारण मुलांचं ऑलमोस्ट 100% जे काही भिस्त आहे ती कोचिंग क्लासवरती अवलंबून आहे. अशा केसमध्ये तुम्ही सगळे सब्जेक्ट्स म्हणजे 3-4 विषय जे काय ते एकाच ठिकाणी समजा लावले, फॅकल्टी जर का सगळ्या सब्जेक्टची चांगली असेल तर तुम्ही एकाच ठिकाणी जर का सगळे लावले तर जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो. हे एक लक्षात ठेवावं. आता काय करू नये ते पण सांगणार आहे. काय करू नये, आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आजकाल असं झालंय बऱ्याच ठिकाणी 2 वर्षाच्या फीज या प्लीज मोबाईल प्लीज बंद करा प्लीज. असं झालंय की 2 वर्षाच्या फीज ऍडव्हान्स मध्ये घेतात. 2 वर्षाच्या फीज मी तुम्हाला ठामपणे सांगतो, असा क्लास घेतो म्हणजे कोण घेतं 2 वर्षाच्या फीज ऍडव्हान्स कोण घेतं, ज्यांना गॅरंटी असते की 3 महिन्यात मुलं सोडून जाणार आहेत, आपलं टीचिंग चांगलं नाहीये, 3 महिन्यात सोडून जातील, तेच लोक घेतात. तुमच्याकडनं लिहून घेतात, फीज वन्स पेड आर नॉन रिफंडेबल. 2 वर्ष
वर्षाच्या फीस भरणं किंवा 2 वर्षाच्या फीस 3 महिन्यामध्ये भरणं, जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यात अख्ख्या 2 वर्षाच्या फीस घेणं हे सर्वात मोठं फसवणुकीचं साधन झालेलं आहे सध्या. आमच्याकडे आता दरवेळेला रोज लोक येत आहेत की आम्ही एका क्लासमध्ये पैसे भरून ठेवले पण आम्हाला काहीच कळत नाही, काही आउटपुट नाही, टीचर्स सारखे बदलत राहतात, टीचरना शिकवता येत नाही, प्रत्येक चॅप्टर करता वेगवेगळे शिक्षक आणतात. तुमच्याकडे चॉईस तर असला पाहिजे. तुम्ही जर का पावगी सरांकडे आला आणि समजा नाही आवडलं समजा, तर तुम्हाला चॉईस तर पाहिजे की ठीक आहे मी बदलतो क्लास 12वी मध्ये, आय शुड नॉट टेक इट पर्सनली. बरोबर आहे की नाही? आमच्याकडे असा एक्सपिरियन्स आहे, 11वी मध्ये जेवढी लोक ऍडमिशन घेतात ती सगळीच्या सगळी लोक परत 12वीला येतातच आमच्याकडे. हा आमचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कधी चांगला क्लास कुठलाही 2 वर्षाच्या फीस घेत नाही, पेरेंट्सना भेटीस धरत नाही. दुसरं एक खूप फावलंय ते म्हणजे डिस्काउंट्स ऑफर करतात. एकाला 20%, दुसऱ्याला 30%, थातूर मातूर काहीतरी एंट्रन्स एक्झाम घ्यायची, सांगायचं की नाही तुमच्या मुलाचा परफॉर्मन्स एंट्रन्स एक्झाम मध्ये खूप चांगला आहे, आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंट देतो. तुम्हाला जर का 20% डिस्काउंट हवा असेल तर 2 वर्षाच्या फीस तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये भराव्या लागतील. तुमच्या लक्षात येते? मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे 20% का, मग 40% का नाही? मग काय तिथे बार्गेन करायचं? फॅशन स्ट्रीट मध्ये काय आपण कानातलं गळ्यातलं घेतोय? सांगा ना मला. तर डिस्काउंट आम्ही डिस्काउंट देत नाही कोणाला, आम्ही डिस्काउंट देत नाही. पण माझ्याकडे दरवर्षी, यावर्षी माझ्याकडे 6 विद्यार्थी आहेत की ज्यांना आम्ही फक्त 10% फीज वरती शिकवतो. 10% फीस घेतात त्यांच्याकडे. ती मुलं बिलो पॉवर्टी लाईन आहेत, त्यांच्या फॅमिलीज. माझ्याकडे एक विद्यार्थी आहे, तो त्याच्या आई वडिलांची चहाची टपरी आहे स्टेशनवरती. त्यांच्याकडनं काय फीस घ्यायचं? फुकट द्यायचं नाही म्हणून आम्ही म्हणतो महिन्याला 500 रुपये द्या. आणि तो विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो 1 वर्षाने तो COEP ला ऍडमिशन मिळवलेला असेल, एवढा त्याचा परफॉर्मन्स आहे. आम्ही पैसा करता आढळून करत नाही, पण जरूर म्हणजे इथे सुद्धा आता जर का कोणी असेल की आम्हाला फीस परवडत नाहीये त्यामुळे आम्ही सायन्सला जात नाही असं का कोणी असेल तर त्यांनी जरूर आमच्याकडे यावं. किंवा तुमच्या ओळखीत जर का कोणी असेल की त्यांना फीस परवडत नाहीये, त्यांचा मुलगा होतकरू आहे, सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग आहे, आमचा रेफरन्स द्या. पैसा करता अडणार नाही. असं आम्ही करतो, पण आम्ही अदरवाईज डिस्काउंट देत नाही. मला ही मुलं जेव्हा परफॉर्म करतात ना, माझा एक विद्यार्थी असा आहे COEP, त्याच्या डोळ्यातला जो आनंद मी बघितला ना, त्याच्याकडे अशी एक म्हणजे मी आसुसलोय. आता जे माझ्याकडे 5-6 मुलं आहेत त्यातली 2 मुलं असे मला वाटतात की प्रचंड परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या डोळ्यातला आनंद बघण्याकरता मी आसुसलोय. आता मी ज्याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, त्याच्या आई वडिलांची चहाची टपरी आहे, तो मुलगा मला येऊन म्हणतो, सर माझा पहिला पगार आला ना की तो मी तुम्हाला आणून देईन. फार गहीवरून आल्यासारखं होतं, गहीवरून आल्यासारखं होतं. रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात की शिक्षक म्हणून समाजात आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्याला म्हणणार आहे नको तू फीस नको मला आणून देऊ, पगार नको आणून देऊ, पण तुझ्यासारख्या काही लोकांना 4 लोकांना तरी शिकव, तेवढ्यांना तरी शिकव. माझ्याकडे ही भावना आहे लोकांची. हा शिक्षक म्हणजे किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी हो. फार मोठे मोठे शिक्षक होऊन गेले. पुण्यात कितीतरी असे उदाहरण तुम्हाला तुमच्या जनरेशनची माहिती असतील की उत्तम शिक्षक झाले. असे उदाहरणं आम्ही ॲज अ शिक्षक मी ठेवतो आणि आम्ही तसं करतो. आणि सगळ्यांना जाहीर आवाहन आहे, कोणीही जर का असं असेल फीस परवडत नाहीत आमचा रेफरन्स डायरेक्ट द्या. मला त्यांच्यातला आनंद बघायचा आहे त्या मुलांच्या डोळ्यांमध्ये. त्यानंतर क्लासेसमध्ये असं होतं की फॅकल्टी सारख्या बदलतात. मला आता सध्या फोन येत आहेत की सर 1 महिना फक्त या आमच्याकडे शिकवायला जूनमध्ये, नंतर आमचं आम्ही बघून घेतो. म्हणजे या क्लासेसचं कसं आहे की ट्रेलरमध्ये ऋतिक रोशन, पिक्चरमध्ये हरमन बवेजा, असं झालं. कसं चालेल?